नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, 0050 जे वॉटर सोल्युबल खत येतं त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हे खत आपण कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो, तसंच पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपण हे वापरायला पाहिजे, त्याचे आपल्या पिकाला काय फायदे होतात, त्याचं वापरण्याचं योग्य ते प्रमाण, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर 0050 वॉटर सोल्युबल खत म्हणजे काय, तर हे पूर्णपणे 100% पाण्यात विरघळणारं खत आहे। याला आपण SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश असंही म्हणतात। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण 0% येतं, फॉस्फरसचं प्रमाण यामध्ये आपल्याला 0% येतं, यामध्ये आपल्याला पोटॅशियमचं प्रमाण 50% येतं आणि तसंच आपल्याला यामध्ये 18% सल्फरही दिला जातो। शेतकरी मित्रांनो, पोटॅशियममुळे काय होतं, झाडाची ताकद वाढते, फळांचं वजन वाढतं, गोडी चांगली येते फळांमध्ये। त्याचबरोबर आपल्याला जे सल्फर दिलं जातं त्यामुळं पानं हिरवीगार राहतात आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली होते। म्हणून शेतकरी मित्रांनो, हे खत आपण वजन असन, शाईन असन किंवा पिकामध्ये जे आपलं साखरेची गोडी असते ते वाढवण्यासाठी आपल्याला एकदम उत्तम असं खत मानलं जातं। तर 0050 आपण का बरं वापरावं? फुलगळ कमी होते, फ्लॉवरिंग दरम्यान आपण फुलकळी कमी होते, त्यामुळे सेटिंग चांगली होते शेतकरी मित्रांनो। फळांचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो। यामुळं काय होतं, फ्रूट असन किंवा बिया भरपूर प्रमाणात दाट आणि वजनदार होतात। फळांमधील साखर वाढण्यासाठी म्हणजे TSS जे असतं, यामध्ये आपल्याला केळी असन, द्राक्ष असन, त्यानंतर डाळिंब असन, टोमॅटो, खरबूज, पपई यांसारख्या पिकांमध्ये आपल्याला याचा चांगला फायदा होतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रंग असन, साईज असन, शेल्फ लाईफ असन, चमक सगळं सुधारण्यासाठी आपल्याला याची मदत होती। शेतकरी मित्रांनो, मुळांपासून तर पानापर्यंत अन्नद्रव्य नेण्याची जी ताकद असते ती वाढते। आता आपण कोणकोणत्या पिकांमध्ये याचा वापर करू शकतो, तर सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। त्यामध्ये द्राक्ष असन, डाळिंब असन, केळी, टोमॅटो, मिरची, भाजीपाला पिकांमध्ये पण आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला हे वापरायला पाहिजे, तर फ्लॉवरिंग फुलं येताना जर आपण याचा वापर केला तर फुलगळ कमी होते, सेटिंग चांगली होते। त्यानंतर फ्रूट सेट झाल्यानंतर आपण फळं जे सेट होतात त्यामध्ये छोटे फळं सडत नाहीत। त्यानंतर फळांचा बेस चांगला मजबूत होतो। त्याचबरोबर दाणे भरताना, फळ भरताना आपण वजन चांगलं वाढतं, गोडी चांगली वाढते। हार्वेस्टिंगच्या आधी आपण 30 ते 40 दिवस आपण याचा वापर करायचा, यामुळं फळातील TSS चांगला वाढतो, रंगामध्ये सुधार झालेला आपल्याला दिसून येते। पाण्याचा ताण सहनशक्ती वाढते, थंडी असन, उष्णता असन, यामध्ये आपल्याला पिकाला संरक्षण करतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता याचे फायदे आपल्याला काय काय होतात, फळाची गोडी जी असते TSS ते वाढतं, फळांचा आकार, वजन वाढतो, फळांचा रंग चांगला सुधारलेला दिसून येतो, झाडाची प्रतिकारशक्ती वाढते, झाडांमध्ये प्रथिन निर्मितीत मदत होते। त्याचबरोबर मुळांची मजबूत होण्यास आपल्याला मदत होते, पिकांचा दर्जा चांगला सुधारतो। उष्णता असन, थंडी असन, कोरडेपणा असन, यामध्ये ताण सहन करण्याची क्षमता पिकाची वाढते। आता याचा आपल्याला डोस प्रमाण कसं आपण ते जाणून घेऊयात। जर आपण हे फवारणीसाठी जर वापरणार असेल तर आपल्याला 200 लिटरच्या बॅलरसाठी आपण 1 किलो आपण वापरू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर ड्रिपमधून जर सोडणार असेल तर आपल्याला 3 ते 4 किलो आपण प्रति एकरसाठी याचा प्रमाण घ्यावं। शेतकरी मित्रांनो, जर आपण जास्त जर डोस दिला तर आपले पानं जळण्याची शक्यता असते, त्यामुळे याचं प्रमाण योग्य ते घेऊनच याचा वापर करावा। सल्फर याच्यामध्ये असल्याने आपण इतर जे कॉपर औषधांमध्ये आपण मिसळून वापरू नयेत आणि तेल आधारित औषधं जे असतात त्यामध्ये इमिडा असन, त्यानंतर क्लोरोपायरिफॉस असन, यांसोबत आपण मिसळून वापरू नयेत। शेतकरी मित्रांनो, जर पाण्याचं जर pH योग्य असेल तर आपल्याला याचा रिझल्ट 100% चांगला येतो। फवारणी करताना आपण एक तर सकाळी लवकर करावी किंवा सायंकाळच्या टायमाला आपण याची फवारणी करावी। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।